तर आपण मास्क कुठला वापरायचा, याचा वापर कसा निवडायचा, अशी निवड कशी करायची, तर यासाठी काही प्रश्नांची तुम्हाला मदत होऊ शकते. उदाहरणार्थ, तुम्हाला जर हॉस्पिटलमध्ये जायचं असेल तर N95 किंवा कमीत कमी सर्जिकल मास्क हा अत्यंत चांगला काम करायचं असेल तर जास्त काळासाठी. त्याचप्रमाणे जसं आपण भाग 2 मध्ये बोललो होतो की स्वतःची जोखीम आपण अंदाज घेतला की आपल्याला काय करायचं हे समजू शकतं, जोखीम स्वतःची किंवा त्या ठिकाणाची. त्याचप्रमाणे तुम्हाला किती वेळ मास्क लावायचा आहे, तुम्ही कोणतं काम करणार आहात, तिथं किती लोकांना तुम्हाला भेटायचं आहे, त्याच्यामध्ये जोखमीचं वर्तन होणार आहे का, त्याचप्रमाणे स्वतःला वैयक्तिक रिस्क किती आहे, तुम्ही स्वतः बाधित आहात का. तर या सर्व प्रश्नांची जेव्हा आपण उत्तरं घेऊ त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की सर्वसाधारण व्यक्तींना आपण जर कापडी 3 स्तरीय 2 स्तरीय मास्क लावले तरी देखील आपल्याला भरपूर प्रोटेक्शन मिळू शकतं. आणि त्यामुळं फक्त गरज असेल, आवश्यकता असेल अशाच वेळेला सर्जिकल किंवा तुमची जोखीम खूप जास्ती असेल अशा वेळेला तुम्हाला N95 वापरावा लागेल. आता मी जे म्हटलं कोणते काम करणार आहात, तर त्याच्यामध्ये आता उदाहरणार्थ मी माझे सुरुवातीचे व्हिडिओ करताना कापडी मास्क लावला होता, पण तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की साधारण अर्धा पाऊण तास जर मला बोलायचं असेल तर त्यावेळेला त्या मास्कमध्ये मला थोडीशी अडचण होते, कारण तो मास्क फिट नसल्याने थोडासा हलतो. तर त्यामुळे मग मी आता N95 जो मला कामाच्या ठिकाणी वापरायला लागतो तर तो मी आता लावतीये, जेणेकरून मला जर आता बोलायचं एवढा वेळ तर ते मला कम्फर्टेबली बोलता येईल. तर अशा प्रकारे आपल्या कामाच्या गरजेनुसार प्रत्येकजण वेगवेगळे मास्क वापरून बघू शकतात की आपल्याला कुठल्या मास्कनी सगळ्यात जास्त कम्फर्टेबल काम करता येईल. कारण कम्फर्ट नाही म्हणून मी मास्क वापरणार नाही हा ह्याच्यावर मार्ग होऊ शकत नाही. तर आपल्याला आवश्यकता आहे त्यानुसार आपण मास्कचा प्रकार निवडायचा, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे काम करता येईल. आता सुरक्षेचे प्रमाण जर आपण म्हटलं तर 1 पदरी पेक्षा 2 पदरीचं, 2 पदरीपेक्षा 3 पदरी, त्यानंतर सर्जिकल किंवा मेडिकल मास्क यांची सुरक्षा चढत्या क्रमाने जास्त असते. तर मेडिकल किंवा सर्जिकल मास्कच्या बाबतीमध्ये एक लक्षात घ्या की तो लावताना त्याची रंगीत बाजू, म्हणजे जिथे जास्त रंग आहे निळा किंवा हिरवा, तो रंग बाहेरच्या बाजूला येतो आणि ज्याची जी पांढरट बाजू आहे ती नेहमी आपल्या चेहऱ्याच्या बाजूला असते. त्याचप्रमाणे त्या मास्कवर जर नाकाची पट्टी धातूची असेल तर लक्षात ठेवून ती नाकाच्या बाजूलाच घ्या, जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित सील करता येतं. त्याच्यानंतर वॉल्ववाला जो मास्क आहे N95, तर त्याची सुरक्षा आहे, पण त्याच्याबरोबर तुम्ही इतर कुठला मास्क वापरला तर. आणि त्यानंतर N95 मास्कची आहे. आणि शक्यतो N95 मास्कचं प्रिन्सिपल हे चार्ज, त्याच्यामध्ये असलेला चार्ज असल्यामुळे शक्यतो जे खरे N95 आहेत ते वॉशेबल नसतात. त्यामुळे जर वॉशेबल N95 असं म्हटलं असेल तर त्याचं प्रिन्सिपल दुसरं काहीतरी असू शकतं. खऱ्या N95चं प्रिन्सिपल हे त्याच्यामधला चार्ज असतो, म्हणूनच ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे निर्जंतुक करणं थोडंसं अवघड जातं. आणि सध्या आपण फक्त त्यांना बाजूला ठेवतोय आणि व्हायरस मरण्याचा मेल्यानंतर मग पुन्हा वापरतोय. आणि सगळ्यात वरचे रेस्पिरेटर्स आहेत, मात्र त्याबाबत काही असे गाईडलाईन्स नाही आहेत की तेच वापरायला हवेत. आणि त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये जर स्पेसिफिक हवा एकतर्फी जाणारे वॉल्व असतील तर मात्र त्यांची सुरक्षा इतरांसाठी फार कमी होऊन जाते. त्यामुळे शक्यतो N95 मास्क पर्यंतच मॅक्झिमम आपण प्रोटेक्शन किंवा त्याबाबत आपण जास्त बोलणार आहोत. आता काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जसं मास्क हा साधारण 2 किंवा 3 स्तरांचा असावा. 2 स्तरांचा असेल आणि काही त्याच्यामध्ये जर आपण एखादा टिश्यू पेपर किंवा अशी काहीतरी गोष्ट ठेवली, पॉलीप्रोपिलीन असं त्यांनी शब्द वापरलेला आहे, तर 2 थरांच्या मध्ये आपण ठेवलं पदरांच्या मध्ये तरी देखील चालू शकतं. आणि मास्क तयार करताना, कापडी मास्क तयार करताना आतला स्तर हा जलशोषक पाहिजे, म्हणजे कॉटनचा वगैरे पाहिजे. आणि बाहेरील जी बाजू आहे ती बाजू शक्यतो जलरोधक पाहिजे, म्हणजे पॉलिस्टर वगैरे जे असतं, मिक्स कापड असतं कॉटन बरोबर, तर तशी बाहेरचा कपडा, आतला कपडा कॉटनचा आणि मधला कपडा असा घट्ट कॉटनचा किंवा याच्यासारखा टी-शर्टचा वगैरे असाही कपडा चालू शकतो. 2 वर्षाखालील बाळांना शक्यतो मास्क लावायची गरज नसते किंवा लावू नये, थोडाफार धोका होऊ शकतो. आणि या काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे, जसं मास्क लावण्यापूर्वी हात धुवून मग मास्क लावायला पाहिजे. म्हणजे काय होतं
की मास्क हा आधीच दूषित होत नाही आणि आपण त्यानंतर चेहऱ्याला लावला असं होत नाही. त्यानंतर घरातून बाहेर पडल्यापासून परत घरी येईपर्यंत शक्यतो मास्क काढायचा नाहीये. मास्कला समोरून हात लावणं म्हणजे बाधित जागेला हात लावणं असं होतं. त्यामुळे शक्यतो समोरून हात लावायचा नाही. अगदी आपल्याला ऍडजस्ट करायचा असेलच तर त्यावेळेला मास्कची मागची बाजू, बाजूची बाजू जी आहे किंवा त्याचे जे इलास्टिक असतात किंवा पट्टी असते त्यांना धरून आपण मास्क वर खाली थोडासा हलवू शकतो. आणि जर आपण हात लावला तर त्यानंतर आपल्याला हात लगेच स्वच्छ करायला पाहिजे. त्यानंतर मास्क काढल्यानंतर हात स्वच्छ करावेत आणि जे पुनर्वापराचे मास्क आहेत ते व्यवस्थित स्वच्छ धुवून व्यवस्थित वाळल्यानंतरच पुन्हा त्यांचा वापर करावा. आता काही टिप्स आहेत की नेहमी आपण एखादा अधिकचा मास्क सोबत ठेवावा. कारण बऱ्याचदा असं होतं की ते जे रबर असतं ते तिथून निसटतं किंवा तुटतं किंवा अचानक त्याला काही प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा ओला होऊ शकतो. जसं पावसामध्ये तुम्ही भिजलात तर मास्क पण ओला होऊन जाणार. तर अशा वेळेला आपल्याकडे एखादा जादा मास्क सोबत असेल तर तो आपण वापरू शकतो. आणि काहीच नाही तर एखादा मोठा रुमाल सोबत ठेवायचा म्हणजे काही अडचण आली तर आपण ऍटलिस्ट रुमाल तरी बांधू शकू. त्यानंतर ओला मास्क असताना शक्यतो वापरायचा नाही कारण ओल्या मास्क मधनं हवा व्यवस्थितपणे येऊ शकत नाही आणि त्याचा त्रास होऊ शकतो. एखादी स्वच्छ कागदी पिशवी सोबत असेल तर अशा वेळेला तुम्हाला मास्क काढून बाजूला ठेवायची गरज पडली तर तुम्ही त्या पिशवीमध्ये ठेवू शकता. तसंच N95 मास्क देखील शक्यतो कागदी पिशवीमध्ये साठवावा. प्लास्टिक पिशवीमध्ये वगैरे जर तुम्ही ठेवलं तर प्लास्टिकवर व्हायरस जिवंत राहण्याचा कालावधी हा सर्वात जास्ती आहे. त्यामुळं कागदी पिशवीमध्येच तो साठवावा आणि पिशवीचा कितवा वापर आहे, पिशवीवर त्या मास्कचा कितवा वापर आहे हे त्यावर नोंदवावं. आणि त्याचप्रमाणे मास्क जेव्हा तुम्हाला टाकायचे असतील त्यावेळेला त्यांची विल्हेवाट काळजीपूर्वक लावायला हवी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला हरकत नाही की तुम्हाला जर अगदी आरामात श्वास घेता येत असेल, काहीच त्रास होत नसेल तर याचा अर्थ तुमचा मास्क तुम्हाला सुरक्षा व्यवस्थित देत नाहीये. कारण हवा ही नेहमीच मास्क मधून फिल्टर होऊन यायला पाहिजे. जर ती आजूबाजूनी किंवा मास्क एवढा पातळ आहे की त्याला काहीच अडथळा येत नाहीये हवेला, मग याचा अर्थ आपल्याला सुरक्षा देखील थोडंसं कमी आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मग ट्रिक्स सांगायच्या आधी मी